नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. आज MSCBचे सहाय्यक अभियंते श्री मुंडे सर यांनी दिली राणी सावरगाव तालुका गंगाखेड येथील MSCB फिडरला भेट. यावेळी रात्रीची लोडशेडिंग बंद करावी असे निवेदन गावकऱ्यांतर्फे राणी सावरगावचे सरपंच प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर जाधव माऊलीभाऊ यांनी दिले. यावेळी परभणी जिल्हा पालकमंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांनी सहाय्यक अभियंते श्री मुंडेसर यांच्याशी लोडशेडिंग बंद करावे याविषयी चर्चा केली. तर आतापर्यंत राणी सावरगाव फिडरचे 3 ट्रान्सफॉर्मर होते. यानंतर 5चे ट्रान्सफॉर्मर येत्या 8 दिवसात बसवण्यात येईल व राणी सावरगावला 24 तास विद्युत पुरवठा होईल असे श्री मुंडे साहेब यांनी न्यूज 24 परभणी वार्ताशी बोलताना सांगितले. तर पाहुयात काय म्हणाले ते प्रत्यक्ष सहाय्यक अभियंते मुंडे साहेब. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका येथील राणी सावरगाव या ठिकाणी सबस्टेशन आहे. MSCB महावितरणचे एक सबस्टेशन आहे आणि या ठिकाणी आपण पाहूया काही ग्रामस्थांच्या अडचणी आहेत. या ठिकाणची मागणी आहे की सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतची जी काही लोडशेडिंग आहे ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी काही लागू केली आहे ही कमी करण्यात यावी. यासाठी या ठिकाणी राणी सावरगावचे बरेचसे नागरिक आलेले आहेत. त्याच्यामध्ये राणी सावरगावचे ग्रामपंचायतच्या वतीनं निवेदन देण्याकरता ग्रामपंचायत कर्मचारी शेख सर, आपलं नाव काय? शेख बाबू वल्द महबूब आणि या ठिकाणी राणी सावरगावचे प्रतिष्ठित ज्ञानेश्वर विश्वनाथराव जाधव सरपंच प्रतिनिधी या नात्याने मी असिस्टंट इंजिनियर साहेबांना गावच्या ग्रामपंचायतीनं गावाच्या महिलेच्या वतीनं मी एक निवेदन सादर केले. प्रशासनाने वेळोवेळी आपल्याला मदत केलेली आहे. त्यांनी आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे व आपल्या मागणीनुसार त्यांनी सगळे कामं केलेले आहेत. मात्र त्यांच्या वरिष्ठाच्या नाईलाज असतो त्यांना लोडशेडिंग कमी करण्यात अधिकार नसल्यामुळे त्यांनी आपल्या निवेदनाचा विचार करून मी वरिष्ठाची चर्चा करून त्याचा निर्णय देतो म्हणलेला आहे. तरी त्यांच्या आपल्या मागणीनुसार राणी सावरगावचा लोड वाढल्यामुळे त्यांनी 3चा ट्रान्सपोर्ट ऐवजी 5चा ट्रान्सपोर्ट बदलून देऊन आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तरी आज 8 ते 10 दिवसात लोडशेडिंग मुक्त करण्याचे आपल्याला आश्वासन दिले. गावचं काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यास आपल्याला लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत सावरगावची लोडशेडिंग झिरो करणार आहे. हे त्यांनी आपल्याला सर्व गावकरी मंडळीच्या समोर आश्वासन दिलं आहे का? लेखी नाही, आपण लेखी त्यांनी तोंडी आश्वासन दिले. आपल्याला आपण त्यांच्यावर विश्वास आहे. आपल्याला तोंडी सुद्धा जरी सांगितलं तरी आपल्याला पूर्ण विश्वास आहे की 8 दिवसात राणी सावरगावचा भाग नियम मुक्त करणार आहे असे आपल्याला आश्वासन दिले आहे. तर या ठिकाणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय बाबासाहेबजी कांबळे सर. आणि या कांबळे सरांचं नातं याचं असं आहे की आता यांची कर्मभूमी आहे राणी सावरगाव आणि यांनी देखील हा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय. आणि यांचे एक मोठे शालेय संस्था आहे, शैक्षणिक कॅम्पस आहे आणि त्याच्यामध्ये हॉस्टेल्स वगैरे आहेत. त्यांच्या देखील विद्यार्थ्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय. तर आपण पाहूया त्यांच्याशी. राणी सावरगाव येथील लोडशेडिंगच्या संदर्भामध्ये आत्ताच माऊलीभाऊ जाधव आणि आम्ही मिळून मुंडे साहेबांना एक निवेदन दिलं की आता ही लोडशेडिंगचा त्रास सावरगाववासियांना जास्त होतो आहे. संध्याकाळची लोडशेडिंग आहे तरी ती त्वरित कमी करावी. मग मुंडे साहेबांना असं आश्वासन दिलं की आता राणी सावरगावचं नवीन फिटर बसत आहे. 1-2 दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल आणि राणी सावरगावची लोडशेडिंगचा विषय राहणार नाही. 24 तास लाईट राहण्याची व्यवस्था आम्ही करतो अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासन पूर्ण करून जनतेचा विश्वास संपादन करतील अशी मला अपेक्षा आहे. जय हिंद. धन्यवाद सर. या ठिकाणी नागरिकांचा वाढता प्रक्षोभ पाहता राणी सावरगाव या ठिकाणी या सबस्टेशनला गंगाखेडचे सहाय्यक अभियंता माननीय श्री सचिनजी मुंडे सर आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशीच आपण प्रत्यक्षात संवाद साधूया.
आज मला राणी सावरगाव येथून लोडशेडिंग जी होत आहे 6 ते 10 ती मुक्त करण्यासाठी निवेदन मिळालेलं आहे. त्या मुक्तीसाठी लोडशेडिंग मुक्तीसाठी आम्ही प्रयत्न करून नवीन गावठाण फिडर टाकत आहोत. ते फिडरचे काम 7 ते 8 दिवसात पूर्ण होईल व पूर्ण राणी सावरगाव गावाची लोडशेडिंग मुक्तता होईल असं मी आज आपणास आश्वासन देत आहे. सर, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडथळे किंवा रात्री बेरात्री मी पाहितलं यावर्षी तुमचा कर्मचारी बाळू देशमुख नावाचा होता. नवरात्रीच्या काळामध्ये रात्री 1:30 वाजताची घटना आहे. अवकाळी पाऊस आला होता आणि त्यावेळेस कसल्याही कंडिशनमध्ये काही लोक लाईट टाका म्हणत होते तर एका ठिकाणी तार सुटला होता. त्यावेळेस तो कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून गेला. त्याबद्दल काय? आता ही जी यंत्रणा आहे, वीज ही जी यंत्रणा आहे ती टेक्निकल काम आहे. या टेक्निकल कामामध्ये लाईन तुटणे व नैसर्गिक आपत्तीमुळे ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे आम्ही त्याचे काळजीपूर्वक काम करत राहतो आणि लोकांना चांगली लाईट देण्याची प्रयत्न करत राहतो. राणी सावरच्या ठिकाणची जनता तरी तुमच्या कर्मचाऱ्याबद्दल समाधानी आहे, परंतु तुम्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल समाधानी नाही. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुजोरशाही म्हणा किंवा हुकुमशाही म्हणा, संध्याकाळी 6 ते 10 लाईट घालवता. या काळामध्ये इथले विद्यार्थी, माझ्या काही माता भगिनी डिलिव्हरी झाल्या असतात, छोटे छोटे बालक असतात, ज्येष्ठ नागरिक असतात. नेमकं बाहेर बसावं तर डासांचा त्रास, आतमध्ये बसावं तर गरमीचा त्रास. याला कृत्यूत्तर काय? सध्या उन्हाळा चालू झाल्यामुळे लाईटची मागणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली आहे आणि लाईट निर्माण जी होते ती कमी असल्यामुळे सर्वीकडेच जिथे लॉस जास्त आहे त्या ठिकाणी लोडशेडिंग चालू आहे. त्यामुळे काही दिवसामध्ये आम्ही तोही प्रॉब्लेम क्लिअर करणार. अगदी बरोबर सर, परंतु सध्या महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. महिलांनी काल मोर्चा फक्त राणी सावरगावला काढला होता. आता उद्या जर तिकडे आला तर काय करावं? त्याच्याकरता तुम्ही 4 तास नाही 6 तास लोडशेडिंग ठेवा तुमच्या सिस्टीमनुसार, परंतु संध्याकाळची ठेवणं किंवा जनतेला वेठी धरणं तुम्हाला योग्य वाटतंय का? जनतेला आमची अशी विनंती आहे की आपलं जे गावठाण फिडर चालू आहे ते करण्यास सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावे. तुमचं गावठाण फिडर कंप्लीट झाल्यानंतर 8 दिवसात लोडशेडिंग पूर्ण मुक्त होईल. त्यामुळे शेवटी जनता आणि प्रशासन यांनी मिळून काम केलं तर त्याचा रिझल्ट येईल. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आजच्या जरूर ठळक घडामोडी कळवा. संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.